ॐ गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरः गुरुर्साक्षात् परब्रह्मः तस्मै श्रीगुरुवे नमः। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरः गुरुर्साक्षात् परब्रह्मा तस्मै श्रीगुरुवे नमः। दोहे संपले नाही लई दोहे त्याच्या ते भाषांतरामध्ये हे येतं. त्या दोह्याचेच भाषांतर आहे ते. मग दोह्याचा एखादा विषय मुद्दा घेऊन त्याच्यावर बोलता मी असं. करा हो पुंडलिक वरदे विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम सच्चिदानंद स्वामी महाराज की जय. विनायकं गुरुदेव साक्षात् सान्निध्या जेवामृता भवन्ति साकरं शिक्षातं ज्ञानदान परायण विनायकं गुरुवंदे भगवंदे ज्ञान प्रतापल सोचन अमृत बाप ज्ञानेशु भगवान गुरुराज. आता खूण होते त्याच्यावर काही खूण हां पान फाटेल बरं का. उक्त दृष्टांत को सिद्धांत में जोड़ना भेदवाद की धिक्कारपूर्वक त्याज्यता. कशाचा भेदवाद म्हणजे भेदवादाचे त्याचे जे वाद म्हणजे रीत. तर भेदवादाची जी रीत आहे आणि भेदवादी आहे त्यांचा धिक्कार आहे. आता काय सांगू तुला, शहाण्याने धिक्कार केलं की त्याला कोणा उपयोग नसतो. व्यासाने शंकराचार्यांनी ज्ञानोबारांनी तुकोबारांनी यांचा धिक्कार केला आणि यांचा धिक्कार केल्यावर त्यांना त्रिभुवनात जागा नसते. याला एक विषय सांगतो, एक शब्द. सगळ्या गावाने साक्षी दिली हा सज्जन म्हणून, पण फौजदारने त्याला भेड ठोकत ठरवला. गुरुजींनी सांगावं, सगळ्या गावाने सांगितले की हा माणूस खूप सज्जन आहे, देव माणूस आहे, पण फौजदारने त्याला बेड्या ठोकत ठरवलं. बेड घालावंच लागत होतं. आता सगळं गाव सांगते सज्जन माणसं आणि फौजदार म्हणून तुमचं सज्जन पण कायद्यात बसलं ना गुन्हेगार. हे डोक्याचा विषय. कायदा सांगतो हा दोष आहे, याला बेड्या ठोकायच्याच पाहिजे. तसं शहाण्याने धिक्कार केला की संपलं त्याचं. म्हणून इथं वेदव्यासांच्या दृष्टीने, शंकराचार्याच्या दृष्टीने, साधुसंतांच्या दृष्टीनं निश्चलदासजी त्या भेदवादाचा काय करतात, धिक्कार करतात. भेदवादी म्हणजे जीव ब्रह्म नाही म्हणणारे, देवाची भक्ती करा म्हणणारे. हां भरचू मरेरू परेत भयोय वाक्य असत्यहु सत्य पिछाना. देखी लियो निज आखिन जीवत तोहु परेथु माणी भगाना. वंचक ते सुनि द्वैत तथामति मैं विश्वास करेजु अजाना. ब्रह्म अद्वैत लखे परतच्छु तोहु न ताहि हे ठहराना. भेद वचन विश्वास करी सुनत चुकोवु अजान. सो जन दुख भुगते सदा हे न ब्रह्म को ज्ञान. आता याच्यामध्ये भृतू राजाचा प्रधान सज्जन, पण दुर्जनाला सज्जन आवडत नसतात. तिथं कुठेही असो
परंपरेमध्ये हे चालू आहे. त्या भरतूला दुर्जनाने राजाला काहीतरी सांगून अरण्यात नेऊन त्यांना त्रास दिला, ते हाकलून दिला आणि येऊन सांगितलं की तुमचा भरतू मेला आणि भूत झाला. आणि राजाला ते लबाड माणसाचं खरं वाटतं. आणि लबाड माणसं खरं वाटतं, खरंच खरं वाटत नसतं. म्हणून एक गेला आणि त्याला ते भूत झालेली माहिती असल्यामुळे परत आला, प्रत्यक्ष असलं तरी. तसं भेदवादी हे तुम्हाला समजूत वेगळी घडतात, खऱ्या समन्वयाकडे जाऊ देत नाही. खरा समन्वय हरिपाठात आहे. चौवेदी 200 शास्त्रकारण 18 पुराण ऐकलं एक वाक्यता, आणि यांची एक वाक्यता नाही. जिथं एक वाक्यता आहे ते साधू असतात, आणि जिथं वाक्याचं समन्वय नाही, अनेक रीतीचे अनेक वाक्य आहेत, ते जिवाय झालं. मग आता असे भेदवादी आहेत, त्यांना काय म्हणते शास्त्र, धिक्कार असो. आणि ते तुमच्यासारख्याला, मग तुला नाही, एक भाविकला करा, भेदबुद्धी जाणून टाकतात. आणि भेदबुद्धी जाणून टाकल्यामुळे त्यांचं जन्मवरून चुकत नाही. भेदबुद्धी ज्यांच्याकडे आहे पण त्यांची जन्मवरून चुकत नाही, त्यांच्या शारीरिक दुःख चुकत नाही, आणि त्यांचं मानसिक समाधान त्याला लाभत नाही. हे भेदवादीच ऐकलं. मग आता भेदवादी आचार जरी चांगला असला, भेदवाद्यांचा आचार जरी चांगला असला, तरी जगत सत्यत्व बुद्धी असल्यावर समाधान ही त्याचं वर्म आहे. जोपर्यंत जगत सत्यत्व बुद्धी आहे तोपर्यंत तुम्हाला देवाला बोलता येईल, तुम्हाला त्रिकाळ ज्ञान होईल, तुम्हाला मेलेलं माणूस जिवंत करता येईल, होय का नाही. पण समाधान नाही राहायचं. का? एकच यातलं कारण सांगतं, गुरुजींनी सांगावं झालं. हे लबाडातले शाणे का लबाडाचे शाणे, त्यांच्या भाषात, गुरूंच्या भाषात. हे लबाडातले शाणे का लबाडाचे शाणे. लबाड आहे अज्ञान, लबाड आहे माया, लबाड आहे अविद्या, लबाड आहे अज्ञान, लबाड आहे प्रकृती, लबाड आहे शक्ती. ही सगळं लबाड मिथ्या आहे. आणि या मिथ्यापणा न कळल्यामुळे खोटेपणा न कळलं, ते त्याच्या कार्यामध्येच त्या कार्याला सत्य द्यायला लागलं. म्हणजे लबाडातले शाणे, लबाडाचे शाणे साधू संत. कुठं साधू संतांनी लबाडात शहाणपण दाखवला? काय कळतं तुम्हाला? गुरूंची भाषा आहे. सांगू तुम्हाला माहीत आहे पण लक्ष नसते. त्रिगुण आणि निर्गुण. मग त्रिगुणाला सत्य वाढणारे लबाडातले शाणे का लबाडाचे शाणे, ते कुठं आलं आहे? लक्षात घ्या थोडं. हा विचाराचा विषय आहे. शंकराला खरं मानणारे, विष्णूला खरं मानणारे, या नादी खरे मानणारे, हे लबाडातले शाणे. आणि ही तर माऊली काय म्हणतात, रिद्धी सिद्धी निधी अवघीच उपाधी, जाऊ त्या परमानंदी म्हण नाही. ही उपाधी एक खरं पाळण्यात तोप करता येईल, मेलेलं माणूस जेवण करता येईल, भूत भविष्य कळील वर्तमान उद्याचं सांगता येईल, आता काय आहे सांगता येईल, माग काय झालेलं सांगता येईल. पण ते काय म्हणतात, भूत भविष्य कळील वर्तमान परी त्या साधूचे न कळे महिमा. जे खरे महात्मे आहे त्यांचं वैभव कळत नाही या लोकाला. रिद्धी सिद्धी सांगू तुला, सांगतो. मला पिंपरीला नेलं, पिंपरीकरांना माऊली म्हणतात त्याला. आणि माझ्याकडे असे लोक यायला लागले ऐकायला की ते येऊ देत नसते, जाऊ नका म्हणते त्यांच्याकडे. सांग काय करायचं, कळते काही. असे मोठमोठे जे धिंद हीच आहे. हो, मेले माणूस जे तुटेल, वेळ काळाचं ग्रासील, मेलेला माणूस जेवण त्या करेल, वेळ वाढवता येईल,
परी त्या साधूची न कळे महिमा. काय सांगायला लागलो मी? प्रसंग असा आहे, हे भेदवादी तुम्हाला जगसत्याचं बुद्धीकडे तिथं ठेवून आणि मानसिक समाधान होत नाही, जन्मावरून चुकत नाही, खरा साधूचा बोध होत नाही त्याला. चला, म्हणून हे सगळे भेदवादी जन्ममृत्यूला पाठ तोटा झाला. त्यांचं आचरण काही गोष्टी बरं आहेत, परंतु सिद्धांत न कळल्यामुळे खरं सुख मिळत नाही. एवढंच आहे. याते सुनेजू भेद के वचन लखेसु असत्य तबही ताकू ज्ञान हे महावाक्य ते सत्य. आता ज्याला सत्बुद्धी आहे पण त्याच्या भाग्याने जर त्याला ज्ञान झालं तो भाग्यवंत, तो धन्यवंत आहे, त्याला भाग्यवंत. शिष्यते सुनिजू भेद कहाणी जानी झूठते नरक सिनानी. आणि त्या भेदवाचे जर तुम्ही ऐकलं, ते खरं जर बोललं तर तुम्ही नरकाचे गिरायक आहेत. तिनके कहनार सब झूठे पुरुषार्थ सुखते सट रूठे. म्हणून त्यांचं सांगणं बोलणं सगळं लबाड आहे. आणि पुढचं वाक्य काय? पुरुषार्थ सुखते सट रूठे. आणि जे पुरुषार्थ होऊन त्याला बाजूला झाकतात. तिनको संगनक बहु कीजे हे जो संगन वचन सुनिजे. म्हणून बाबा रे काय सांगावं, त्यांचे संगती करू नका. कोणाची? भेदवादीची. भेदवादी म्हणजे जीव ब्रह्मरूप आहे असं न मानणारे, देव सगुण मानणारे, सगुण देवाचं ऐश्वर सांगणारे, सगुण देवाचे चमत्कार सांगणारे, सगुण देवचे खरं आहे. आणि याच्यामुळे त्याला ग्रंथकर्ते काय पदवी दिली, काय म्हणले? त्यांची संगती करू नका, त्यांचं ऐकू नका. का एवढे काय आग्रह करायला लागले? वेळ आहेत काय? नाही. जोपर्यंत जगतसत्यत्व असलं तरी, जगतसत्यत्व असल्यामुळे त्याला अखंड सुख मिळत नाही एक. आणि जगतसत्यत्व असल्यामुळे खोट्याला खरं मानलं तिथं दुःख भोगल्याशिवाय राहत नाही. ते कोणतं दुःख बघ? गुरुजी सांगा. महाराजाचे भांडणं, मग जगतसत्य मानल्यावर भांडणं का खरं? ते कोणतं? त्याच्या पुढे चालायचं मला. शंकर मोठा, विष्णू लहान, विष्णू मोठा, शंकर लहान. परमार्थ आहे का नाही? पण लहान मोठं म्हटल्यानंतर भांडणं होत असतात. काही लोक मला म्हणतात आमचा शिवलय मोठा आहे, आमचा शिवलय मोठा आहे. भेदवादाचे विचार सांगायला लागलो मी. आणि विष्णूसुद्धा शिवाकडे आला, सगळं ऐकत असतो. मी म्हणलं पण ज्याची आई त्याला मोठीच असते. आमची काळी बेंद्री आई आहे सर, दात वर आलेले असतील, पण ते आमची आई. आमची आईच मोठी आहे म्हणलं आम्हाला. तुमची गोरी पान आहे, देखणे सगळं आहे, पण तुमची आई आहे ना ती. माझी आई धनगरी नाही, काळी कुठं आहे, नाक फेपण आहे, दात फरोळे आहेत, पण माझी आई आहे ना ती. तसं माझा देव मलाच आवडतो, पण माझा देव श्रेष्ठ कनिष्ठ आहे, तुम्ही ठरवलं, मला नाही माहिती. हे लक्षात आलं पाहिजे, तरच ते जमते. विषय असा, जे विष्णू भक्त आहेत त्यांना सगळे विष्णू दिसावेत, जे शिवभक्त आहेत त्याला सगळे शिव दिसावेत. असं जर असलं तर मग ते परमार्थ खरं आहे. आणि देवळाचं देव आहे, कैलासाचं देव आहे, वैकुंठाचं देव आहे. ही भेदबुद्धी जोपर्यंत आहे, तुम्ही त्या देवाला बोललं तर तुमच्या पदाला दुःख आहे. आणि तुम्ही असे जे सांगणारे तुमचे आचार्य कोणी असणारे ते सुद्धा नालायक आहेत, ते सुद्धा आंधळे आहेत. तुका म्हणे कसे आंधळे जण गेले विसरून खऱ्या देवाला, खऱ्या देवाला सच्चिदानंद परमात्मा जो ब्रह्म आपलं स्वरूप त्याला विसरले, म्हणून हे आंधळे झालेत. कोणाला म्हणायला लागलेत आंधळे? जरा नीट डोकं घ्यावं लागतं. देव बोलतो त्यांना ते आंधळे म्हणतात. ज्यांच्या मंत्रामध्ये शक्ती प्रगट व्हायची आहे त्यांना म्हणतात आंधळे. आणि ज्याने होय का नाही, ज्याने मेलेलं माणूस उठवतात त्याला आंधळे म्हणतात. हजारो माणसाला जीव घालतात त्यांना आंधळे म्हणतात.
कोण तुकोबाराय म्हणा लागलेत, मी नाही म्हणत. म्हणून तुकोबाराय कोणाला कळले? तुकोबाराय कोणाला कळले नाही, माऊली कोणाला कळलं नाही. हां. मग हे जे कळले ना ते चमत्काराला कळले. हे विषय पामर त्या साधूंचं मोठेपणा वाहतात ते चमत्कारामुळे. पण अमृत अनुभव कळलं काय, चांगदेव पासष्टी कळली काय, त्याचा हा विषय. म्हणून रे काय सांगायचं, तिथे गेले की सांगतो ते मनात आलेलंच जात नाही रे. पुष्कळ चालतं पण येतं. पैठणला, पंढरीला, आळंदीला गेल्यावर माऊलीचं वैभव, माऊलीचं समाधी सुख, माऊलीचं ज्ञानधान, हे जे माऊलीने सांगितलं हे नाही. ह्या फळं गुलाबजामुन होते, त्या फळावर जिलाबी होती. काय सांगावं तुला हे. आणि कीर्तन करणारे बरं का, हो नाही झालं. म्हणून साधक सृष्टीयुक्त असणारा असा विराळा चित्त राहतो झाला. काय भजन झालं तिथं. भजन खरं आहे पण हेतू बरोबर नाही, तसं नाही झालं. एकदा गुरुजीनं आईलाबाईच्या मठामध्ये प्रवचन केलं. तिथं विषय वय होती गुरूंची, विरक्ती वाचन काही ज्ञानाचे तगणीची नाही या वयीवर गुरुजी बोलत होते. आणि बोलता 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 गुरुजी विषय वैराग्याचा विचार सांगून, ज्ञानाची महती सांगून तिथं अनुभव त्यांनी सांगितला. आणखी माझ्या लक्षात येतो गुरूंचं एक ना एक अक्षर लक्षात आहे. तर म्हणले गड्या हो त्रिपुटी आहे, म्हणजे एक कर्म त्रिपुटी आहे आणि एक ज्ञान त्रिपुटी आहे. आता कर्म त्रिपुटी म्हणजे ही वाचा, ही शब्द, वाणी, ही कर्म इंद्रिय त्रिपुटी आहे. त्याला मी जाणतो. नीट आहे का, चिंतन आहे गुरुजींचं. आणि तुम्ही ज्ञान त्रिपुटीमध्ये आहात. आणि कान हे ज्ञान इंद्रिय, शब्द त्या कानाचा विषय आहे आणि हे तुम्ही ऐकता. पण तुमच्या त्रिपुटीचे तुम्ही ओळखतात आणि ह्याही त्रिपुटीचं मी ओळखतो. ओळखणं हे ज्ञान एकच आहे. हो, पण मी एक मोठं सांगतोय आणि तुम्ही एक कनिष्ठ आहेत असं नाही. हे एक ज्ञान इंद्रियाच्या त्रिपुटीचा व्यवहार आहे आणि कर्म इंद्रियाच्या त्रिपुटीचा व्यवहार आहे. आणि ह्याच्या पाठीमागं साक्षी चेतन जी आहे ते एकच झालं. हे सांगा गुरुजींनी. कोण सांगतं हे? नाही सांगत, कळतच नाही तर. तसं नाही. म्हणून तर करिता कीर्तन नव्हते संत, वाचिता पर नव्हते संत, संताचे चाप्त नव्हते संत झालं. धरीचा भोपळा नव्हते संत, पांघराचा वाकडा नव्हते ते संत, माळा मुद्रच्या भोसे नव्हते ते संत, संताचे चाप्त नव्हते संत, पांघराचा वाकडा माळा मुद्र नव्हती संत झालं. तुका म्हणे नाही निरसीला देतो राग संसारिक. आणि त्याचाच माऊलीनं याच्यापेक्षा थोडा अभंग आणखी उच्च होईल का. काय सांगितलं माऊली? वेदशास्त्र जाणितले आगमीपूर्ण. आता ही तुला वेद आणि काय माहीत आहे पण सांगून चालू. वेद म्हणजे अपुरुष आहे की वेदाची रचना भगवंताने केलेले. ज्या वाक्यामध्ये बदल करता येत नाही त्याला वेद म्हणावं, ज्या वाक्याचा बदल करता येत नाही त्याला वेद म्हणावं, आणि ज्या वाक्यामध्ये भेद करता येतो, वाक्यात बदल करता येतो त्याला पुरुष रचित म्हणावं, आणि ज्या वाक्यामध्ये बदल करता येत नाही त्याला अपरुषय म्हणावं. आता ह्याचं तुला एक उत्तर सांगतो. एक म्हणून ओमचा बदल करा म्हणा कोणाला बी. वर्णयुक्त पदाच्या समुदायामध्ये बदल करता येईल. ते बी वेदाच्या वाक्यात श्रुतीमध्ये बदल करता येत नाही. श्रुतीचा अर्थ भेद बुद्धीने लावता येईल, पण श्रुती जी वाक्य आहे, वेदातले वाक्य आहे, त्याचा बदल करता येत नाही. तर त्यातला मुद्दाच आम्ही तुम्हाला सांगायला लागलो. ओम ही शब्द कोणत्याही पक्षाला बदल करा म्हणावा, है ना. हे का सांगितलं मी? हे बाकीचं करता येईल पण ही बदलत नाही. हे अपुरुष ह्यांचा जो अर्थ हे ज्याला कळते बिन चुकायचं. म्हणून वेदशास्त्री जाणले तरी आगमी पूर्ण ज्ञान झालं. पुरा मात्र धांडोळे आहे ते राहिले वेगळ्याचे. काय वेगळं राहिलं एवढं असून?
त्या वाक्यातून वृत्तीचा स्वरूपाचे संबंध होणं हे बाकीच्याला कळत नसतं, हे राहिलं वेगळं. आणि वेदाच्या वाक्याने अद्वैत सिद्धांत बोधक महात्म्याकडून वृत्तीचा आत्मस्वरूपाशी संबंध होतो हे त्यांना माहीत नसतं. म्हणून हे सगळे भेदवादी त्यांच्यामुळे तुमचं जन्ममरण चुकत नाही, नरकाला जायचं चुकत नाही झालं. हो चला. जो कहूँ सुने तू सुनतही त्याग हो. म्हणून तू जे ऐकायला लागला बाबा त्याचा त्याग कर. म्हणून भेदवादाचं ऐकून सुद्धा हो भेदवादाचं ऐकून बरं का. भेदवाद कळत नाही तुम्हाला काय, कशाला भेद म्हणावं कशाला अभेद म्हणावं आलं चला चलू दे. जे जगत सत्य तो मानतात, उपासनाला सत्य मानतात त्यांना भेद म्हणावं. उपासना खोटी नाही, पण त्या उपासनेच्या द्वारे पुढे चालावं लागतं. नातरायण म्हणतात सगुणी भजतात निर्गुणी पावले, विकल्प धरतात जिमा धडे. अरे सगुणाची भक्ती म्हणावं गुरुजीने, आणि निर्गुणाची ओळख करावं लागतं. मला सगुणाची भक्ती आणि निर्गुणाची ओळख. सगुणाच्या भक्तीमुळे निष्काम कर्म जर केलं तर अंतःकरण शुद्ध होतं. अंतःकरण शुद्ध झाल्यानंतर त्यात सगुण परमात्म्याची कृपा होती. त्याला साधूची भेट खऱ्या साधूची भेट झाल्यानंतर त्यांचा बोध कळण्याचे योग्य चालल्यामुळे त्यांचा बोध त्याला कळतो. आणि ते बोध कळल्यानंतर अंतःकरणाची योग्यता असल्यामुळे त्या भेदाचा अर्थ रामकृष्ण त्या बोधाच्या अर्थामध्ये वृत्ती साधकाची रमते. आणि हे इकडे नसतं यांच्याकडे, म्हणून यांचं ऐकायचं. हो का चला येणार सासरसारखं बाहेर. चला. म्लेच्छ जैनवच सम लखी भाग हो. मिथ्या दुःख का मिथ्या से नाश. हां मिथ्या दुःख का मिथ्या से नाश. हां आता ही जरा थोडं आणखी सूक्ष्म आहे. अगोदर लक्षात घ्या थोडं, मी सांगतो ते मग ह्या विषयाकडे. मिथ्या पदार्थाचा मिथ्याकडून नाश. स्वप्नातला शत्रूनं नाश होत असतो. जागृतीचा शत्रू स्वप्नातल्या शत्रूचा काही संबंध नाही. म्हणून मिथ्या पदार्थाचा मिथ्या पदार्थाकडून नाश. आता ह्याचं थोडं लक्षात घ्या. एक सत्ता प्रकरण आहे. सत्ता प्रकरण म्हणजे अस्तित्व म्हणावं त्याला. एक पारमार्थिक सत्ता, एक व्यवहारिक सत्ता, एक प्रातिभाषिक सत्ता. प्रातिभाषिक सत्ता म्हणजे रज्जू सर्प, शुक्ती रजस, स्थाणू पुरुष, स्वप्न हे प्रातिभाषिक सत्तेतलं. याला स्वरूप ज्ञानाची गरज नाही. आणि याच्यातून आपण स्वप्नात जाग झालं स्वप्नाचा नाहीचा निश्चय होतो. दूरीकडे एक सर्पाचा नाहीचा निश्चय, याला प्रातिभाषिक सत्ता म्हणा. प्रातिभाषिक सत्ता म्हणजे ब्रह्मज्ञानावरून ज्याचा बाध होतो ते. हे का सांगायला हो, मिथ्याने मिथ्याची निवृत्ती ह्याच्याकरता अगोदर सत्ता प्रकरण सांगायला लागलो. मिथ्याने मिथ्याची निवृत्ती म्हणजे स्वप्नातला राजा मिथ्या आणि स्वप्नातलं परचक्र बी मिथ्या. तसं काय सिद्धांतले गोड आहे रे, काय सांगतो बरं, सिद्धांतले गोड आहे रे, हे कळलं पाहिजे माणसाला. कळा ना जरा परमार्थ करणाऱ्याला जरा. ये अंजन्म मर मिथ्या सांग काय करायचं ते. तसं नाही जरा. ये पुरी आणि जन्म मरण हे मिथ्या आहे. कशावरून? माझे समर्थ ज्ञानराज सांगतात. काय म्हणतात माऊली, ज्ञानदेव म्हणे पाहता पाहिले स्वप्नाचे जायला आहे, कोणाचे गणगोत कोणाचे मायबाप मृगजलोत जायलेलं आहे. हो आत्मेचे मायबाप का जीवाचे मायबाप? जीव सिद्ध नाही, आत्मा आनंद अनंत आहे. आणि मायबाप कोणाचे? आता कळते का परमार्थ? हे तसं नाही. हे आत्मेचे का जीवाचे? जीव सिद्ध नाही. आत्मा जन्म मरण त्याला माहीतच नाही. जे काय आपला आनंद रूप आहे. मग ही जन्म मरण आई बाप हे कशाचं कार्य आहे? स्वप्नातलं आहे. माऊली म्हणते ही स्वप्नातलं सगळं व्यवहार आहे. ज्ञानदेव म्हणजे पाहायचा पाहिलं स्वप्न केलं. काय पाहिलं? कुणाचे गणगोतून कुणाचे मायबाप हे पाहिलं. मग ह्याची किंमत काय आहे? बेगड्याची भावनी अबरस सावली ही यांची किंमत आहे. देहादिक जगत आई बाप गण गोत ह्यांची किंमत बेगड्याची भावली. मग बेगड्याची भावली भोगायची का त्यागायची?
भोगायचे का त्यागायचे? भोगायचे नाही आणि त्यागायचे नाही, ओळखायचे. तसं जग ओळखायचं झालं. जग कशाला म्हणावं ते? भोगायला आहेच काय आणि त्यागाला आहेच तरी काय? मग ते वेगळंच आहे असं कळायचं आहे. ढगाची सावली किती वेळ राहील? तसं विशेष सुख किती वेळ आहे? कुठं कळायला लागलं? विषयाच्या सुखाकरता कल्पाचे कल्प चालले जीवाचे. विषयाच्या सुखाकरता कल्पाचे कल्प जीवात चालले. नाही ते धंदे करू लागले आणि स्वप्न केव्हा कळायचं आहे? आणि सगळं त्रिभुवन स्वप्न आहे. हे का सांगायला लागलो मी? तिथला विषय आहे म्हणून. काय विषय आहे तिथं? जर भेदवादाचं ऐकलं तर त्यात नरक चुकायचं नाही. आणि मग याच्यात दुसरा विषय महत्त्वाचा, मिथ्याने मिथ्याची निवृत्ती. मिथ्याने मिथ्याची निवृत्ती म्हणजे स्वप्नातला शत्रू, स्वप्नातल्या शत्रूला स्वप्नातला शत्रू पाहिजे, जागृतीतला शत्रू नाही लागत झालं. तसं पण जीव अंबावला आहे, तुम्हाला माहीत नाही ते चिंतन, पण सांगतो झालं. ही मृग जळायचं उन्हाळ्यातल्या झळ्या, त्याला हारणं सत्य म्हणून त्याच्या मागं पळतात. मृग जळ जसे सातपणाचे खोट्याची पेशी ऊर पुढे. मृग धावता 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 धावत 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 जातो, पण पाण्याचा पत्ता नाही. तसा हा जीव हिथं सुखाय तिथं सुखाय तिथं सुखाय तिथं सुखाय म्हणून मरून जातो. हो, कारण तू सुख नाहीत ना. मृगजलामध्ये पाणी आहे का? नाही. तसं ध्याधिक त्या कक्षात लिहिलं मावलं, मृगजलच झालेलं आहे. हे त्रिभुवन मृगजल होतं आहे. म्हणजे त्या भेदवाद्याला खरं वाटतं म्हणून त्यानेच भेदवादाने तुम्हाला हे सांगितलं खरं झालं. याला एक माझे गुरुजी सांगायचे. आता म्हणजे मी इथं जर पृथ्वी सोडून संवाद जर पृथ्वी सोडून असं राहिलो तर इथं चेंगरा मी जर प्रत्येकाला 2-2 किलो सोनं देऊ लागलं तर माणसं इथं मरायची वेळ येईल. पण खरं ज्ञान कोण ऐकायला लागलं? त्या महाराजांनी माझं कल्याण केलं. का कल्याण केलं? असं आहे ते. म्हणून ते गजानन विजयामध्ये एक आलं, ते तात्याने का कोणीतरी गजानन महाराजाला म्हणलं माझं लग्न झालं पाहिजे. तिथं महाराज चिडले झालं. गजानन महाराज चिडले. काय माहिती बावच्या माहितलं म्हणले, सगळे लोक माझ्या जन्मवर्णापासून मुक्त व्हावा, खरं सुख मिळावं म्हणून माझं विषय भक्ती करतात. ह्याने बावच्या माहितल्या झालं. साधूचं बोल फार विचाराचं डोक्यात असतं, तेव्हा हे जमत असतं. म्हणून तर अधिकारी प्रकरण लिहिले त्याच्याकडे अगोदरच. तुका म्हणे ते पाहिजे जातीचे आणि येर गबाळाचे काम नाही. येर गबाळे म्हणजे कोण? ज्याला परमार्थ कळत नाही ते गबाळे. आणि गबाळे या शब्दाचा अर्थ बुद्धिहीन. हे कळत नाही ते कळत नाही, त्याला म्हणा गबाळे. चला, म्हणून मिथ्याने मिथ्याची निवृत्ती हे लक्षात ठेवा. काट्यानेच काटा काढायचा असतो, काटा दुसऱ्याने निघत नसतो. काट्यानेच काटा काढायचा असायचे. एक भूपकू स्वप्न की प्राप्ती, तिसकू गादरी करी दुःख का होना. गाजरे म्हणजे कोल और कुत्र. मिथ्या वैद्य से मिटना. आलं तेच आलं का नाही? स्वप्नातल्या कोलनी एका राजाचा पायाला चावा घेतला आणि त्याच राजाने स्वप्नातल्या वैद्याला आणलं आणि ते नीट झाला. हां, गाजरे म्हणजे कोलं किंवा कुत्रं. तर त्या एका राजाला स्वप्नामध्ये ते कोलं चावलं, पिसळलेलं कोलं चावलं आणि मग पिसळलेलं कोलं चावलं, माणूस पिसळतं. त्याचं नाव आलर्क आहे. आलर्क ते आलर्क म्हणजे पिसळलेलं कुत्रं. आणि ते असं आलर्क पिसळलेलं कुत्रं होईल असं मदलेसने चौथ्या मुलाला सांगितलं. हे याचं नाव ठेव म्हणजे आलर्क. आलर्क म्हणजे काय? पिसळलेलं कुत्रं. म्हणून सांसारिक जीव पिसळलेले कुत्रे आहेत. कुठेही चावत घ्यायचं पळतच राहतात. मग कोणाची वाटोळच करीत चालतं. हेच नाव पिसळलेलं कुत्रं आहे. धनाने वाटोळ करतील, कपटाने वाटोळ करतील, आणखीन ज्या प्रकारे वाटोळ करतील त्या प्रकारे वाटोळ करतील. हेच नाव पिसळलेले कुत्रे. साधूंचा विचार वेगळा असतो, जीवाचा विचार वेगळा असतो जरा. पण हे तुम्हाला सांगायचं काय
तिथं एका राजाला स्वप्न पडलं, गाजरे म्हणजे कोलं चावलं आहे, आणि ते कोलं चावलं म्हणून त्याला डॉक्टर कुठला आणायचा? स्वप्नातलाच. म्हणून समान सत्यमध्ये साधक बाधक आहे, विषम सत्यमध्ये साधक बाधक नाही. साधक बाधक म्हणजे एक समान सत्यमध्ये असल्यामुळे त्याची योग्यता असल्यामुळे त्या योग्यतेची निवृत्ती होते, असं ते. हां. जो मिथ्या है दैसिक वेदा, कैसे करही नवदुख छेदा. याको अब उत्तर सुनी लीजे, मिथ्या दुःख मिथ्या ते छीजे. हो, आता थांब, आता अनुभव सांगतो तुला. आता काय करू रे, तुम्हाला कळणार रे, परमार्थाची किंमत कळणार. मन खोटं का खरं? खोटं. खोटं. त्याचे सुख दुःख, खोटे. आणि त्याला मी शब्द सांगतो, तो शब्द खोटाच. खोटंच. मग खोटी निवृत्ती होती की नाही? हो, हे बाणा पाहिजे याचा. सांग, मन दृश्य आहे का नाही? निश्चित आहे का नाही? आणि त्या मनात सुख दुःख धर्म आहे ना? स्वप्नातली मुलगी गोरी आहे, डोळस आहे, नाकारे दरदरच आहे, डोळे हरणासारखे आहेत, असं सगळं आहे, पण स्वप्नातली आहे ना. तसं मन हे स्वप्न आहे, आणि मन हे स्वप्न दृश्य आहे. तुझ्या ज्ञानाने मन कळलं जातं, आणि त्या मनाचे जे धर्म चांगले वाईट ते मनाचेच आहेत, आणि दृश्य मनाचे धर्म तुला काय करतील? शब्दन कळायला लागले. अनुभवाच्या वेळेस आईचं दूध आठवतं. हो, प्रसंग आल्यावर आईचं दूध आठवते, मग गुरुचीच म्हणावं. आता तुला काय धक्का आहे? काहीच धक्का नाही. ज्यावेळेस एक चरित्र सांगतो याच्यावर साधूंचं. विद्यार्थी स्वामी महात्मे, ज्यांनी पंचदशी ग्रंथ लिहिले. खूप माझ्याकडे ग्रंथ आहे, पण काय करू आता? मला त्या ग्रंथातसुद्धा विचार पडला, काय करू या ग्रंथाचा? आता उद्या माझा शेवट होत आहे, त्या ग्रंथाचं कोणाला करू? कोण आहे या अधिकारीचे? नाही तर मग मला त्याची रचना करावं लागेल, आणि ते पुढं पाठवावं लागेल, मला जावं लागेल. असं मला या विषयाचं गंमत करा अधिकार नाहीत. आणि मग विद्यार्थी स्वामी चालले झालं. मग आता जीव आहेत, मग काहीतरी बोलू लागले. अपशब्द बोलू लागल्यानंतर जवळचे भावी भक्त होते. स्वामी हे असे म्हणतात, कोण ऐकत आहे? जे घासे नाही कंता आठे, दिकला डोळा बैसाला म्हणे, तेच वजनी उच्चारे. ज्याच्या मनामध्ये भगवंत व्यापला आहे, ज्याच्या मनामध्ये भगवंत राहिला आहे, त्याच्या चित्तात दिकला डोळा बैसाला म्हणे, जे घासे नाही कान ते ठाई. ते कान म्हणजे शब्दसुद्धा जगाचा शब्द ऐकत नाही, इतकं त्या भगवंताच्या प्रेमात रंगळ भक्त. पुढे गेल्यानंतर पुन्हा भाविक लोक म्हणजे, महाराज ते शिव्या द्यायला लागलेत. अरे म्हणजे मला शिव्या देता येत नाही त्यांना, आणि ज्याला शिव्या देतात ते मी नाही. काय? मला शिव्या देता येत नाही त्याला, आणि ज्याला शिव्या देता येत नाही ते मी नाही. काय नाही ते हे नाही. आणि मग आपल्याकरता त्यांचे शिक्षण घ्यायचे. पुढे गेले. साधूंची अटकली फार मोठं आहे. पुढे गेले. अरे पोरं, ते गालिवान आहेत, आपल्याला गरज नाही ना. जसं श्रीमंत आहे माणूस तसं गालिवान आहे, आपल्याला त्याची गरज नाही. बोलत का नाही, चला जाऊ द्या, ते श्रीमंत आहेत, गालिवान आहेत ना, आपल्याला गरज आहे का त्याची? जाऊ दे, ते वाटायला लागले, आपल्याला घ्यायचं नाही, आपण चालत राहू. असे साधू अटकलीने शिकवतात. पहिला सिद्धांत, मला शिव्या द्यायला आहेच कोण? मी प्रमाणाचा विषय नाही, शब्दाचा विषय नाही मी, म्हणून मला कोण विषय करील? कोणाचा काय विषय चालला आहे? पण हे बी कळलं संगतीच्या सोबत्या मित्राला. मग दुसरा नंबर सांगितलं की बाबा, ज्याला शिवाय देतात ते मी नाही, आणि मला शिवाय देता येत नाही झालं, कारण मला शिवायचा विषयच नाही, मी शब्दाचा विषयच नाही. आणि जी आहे ती ध्यादिक ते आहे ती त्यांना तेवढं कळतं, म्हणून त्याला काय ते बोलत असते, त्याचा मला काय संबंध आहे?
आणि त्याच्या पुढं खाली गेल्यावर अरे मग सांगितलं बरं हो, जाऊ द्या ते खोटे माणसं खोटे बोलतात, कशाला लक्ष घ्यायचं आहे. असं हे चिंतन आहे असं. आणि हे नाही, आणि हे नरदेहात येऊन हेच करायचं. नरदेहाच्या साधने सच्चिदानंद पदवी घेणे. नाथराय भागवता म्हणते या नरदेहाची साधन आहे सच्चिदानंद पदवी. ही नरदेहरूपी साधन आहे आणि नरदेहरूपी साधनातून सच्चिदानंद परमात्म्याची प्राप्ती करून घ्यायची. या नरदेहाचं हे महत्त्व आहे. बाकीचं नाही आम्हाला सांगायचं, त्याची गरज नाही आणि ते योगी काहीतरी वाटतं. म्हणून हे विषय का सांगायला लागला की समान सत्य म्हणजे साधक बाधक आहे. आता मृगजलाचं पाणी प्यायल्यावर ताण भागल का? नाही. ताण बी खरे, पाणी खरं आहे. म्हणजे एका सत्तेतले पदार्थ एकमेकाला साधक बाधक असतात. आता याच्यामध्ये देहादिक जगत लट्टिका भाव सर्व संसार. काय याचा अर्थ होतो? काय माऊली म्हणते? काय कळतं ज्ञानवारायांचं बोलणं? लट्टिका भाव सर्व संसार. लटका या शब्दाचा अर्थ ज्याला अर्थ विना, ज्या आयुष्य विना ज्याला शब्द सिद्ध होत नाही त्याला लटकं म्हणावं. लटकं या शब्दाचा अर्थ आयुष्य नसलेला पदार्थ. आणि काय म्हणलं लट्टिका हा? कोणाला लटका म्हणले? व्यवहार. व्यवहार म्हणजे क्रिया. मग स्वर्गाची क्रिया, कैलासाची क्रिया, पाताळातली क्रिया, 14 विद्येची क्रिया, 64 कलेची क्रिया, ही सगळी क्रिया लटके आहे. लटके म्हणजे ह्याला देशकाल नसतो. ज्या पदार्थाला देशकाल नसतो तो पदार्थ लटका असतो. आता हे कळलं थोडं अवघडच आहे, पण हे कळल्याशिवाय परमार्थाचं वर्म कळत नाही. आता देशकाल काय ते सांगतो मला. आता तुम्ही कुठले आहेत? वडगावचे आहेत. हां, तुमचं वय किती झालं? 35 वर्ष, 30. आपलं गणित सोडवतो आम्ही. ज्याला काल बी नाही, ज्याला देश बी नाही, तो पदार्थ लटका असतो. मग आता देहादिक जगत लटका आहे. म्हणजे ज्याची उत्पत्ती नाही, ज्यात क्रम नाही, ज्यात जगजनक नाही, ज्यात सुखदुःख नाही, ते लटका. आणि ते लटक्या शब्दानेच लटकं कळतं आहे. खऱ्या शब्दाची गरज नाही. तसं मिथ्या पदार्थाचं साधन मिथ्याच आहे आणि मिथ्या पदार्थाचं साधन मिथ्याची निवृत्ती होते. त्याला एकच अनुभव सांगून गेलो आम्ही तुम्हाला. तुमचे समोर असणारं मन ते बी लटकाय आणि ऐकणं हे लटकाय, शब्द हे लटकाय. हे ऐकून जाणं ते गणित सोडवा. याची भूमिका प्राप्त झालं मग ह्याची किंमत कळेल. कारण भूमिका प्राप्त झालोच किंमत कळते. आणि भावगोचर वस्तूची किंमत नसते कळत. ते अवस्थाच प्राप्त झालं कळते का नाही? म्हणून माऊली लिहिते ज्ञानावर आहे अवस्था प्राप्तीचं लक्षण. व्याली वेदना जाणे, वाज काय जाणे. अरे जिने जन्म दिला त्या जन्माच्या वेळी काय वेदना, जिने जन्म दिला त्यालाच माहिती. वांजला माहीत नसतं त्याला. तसं परमार्थ जो खास करायला लागला त्यालाच आठवते काय काय याच्यामध्ये काय त्रास आहे, पण काय मजा आहे हे बी कळतं. म्हणून माऊली निर्णयच करून टाक. माऊलीची भाषा व्याली वेदना जाणे, वांज काय जाणे. हे वांज आहेत झालं. स्वरूपाने भोगायला एक वरतीचे विकार घालवणं, एक वरतीच्या ठिकाणी मार न बसू देणं, अखंड आनंदात राहणं, ही जी त्या अवस्थेत राहिली त्याला माहिती आहे. सांगणं सोपं आहे पण स्थिती हे का सांगायला लागलो? समान सत्य साधक बाधक. मिथ्या या पदार्थाचा अर्थ लटका. मिथ्या या पदार्थाचा अर्थ त्याला काळ नाही. म्हणजे तुमच्या भाषेत सांगत आयुष्य नाही. आयुष्य नसलेला पदार्थ लटका असतो. मग सांगा मनाचं आयुष्य किती आहे? याचं आयुष्य सांगितलं जाईल 30, 35, 50, 100, 200, 1000 काहीतरी सांगते. मग मनाचं आयुष्य किती सांगा कोणाला सांगा. आणि मनाचं आयुष्य मन कशाने नाही सोल सांगा. हे आयुष्य संपलं मरत आहे, त्याला जाळून टाकते. पण मनाला काय करायचं आहे? मनाचं आयुष्य किती आहे झालं. आणि इथं माऊली म्हणते मन मारून उन्मन करा आणि ताटी उघडा ज्ञानेश्वरा. कंदील कुठे रे? असं ते दत्ता कंदील आण रे.
झालं थोडंच विषय राहिला ना आपला. येईल आता पण ते एकदमच गेले ना. कंदील नाही गवसात कडाप्यावर बॅटरी घेऊन जा. बॅटरी काय झाली आपली? आणलं का आण. काय वेदांत काय म्हणून नको वाटतं. साधं कर अवस्थेत मजा येते. तुला बॅटरी मध्ये किती जाते गोळा चला टाईम झाला का पण किती वाजले आता बघ बरं. किती वाजले बघ. 9:05 आपलं कितीला सुरुवात झाली. 9:10 घ्या मग बॅटरी घे ना. अक्षर दिसत नसतं येऊ का दिसते. दिसतं हां वेद गुरु सत्यजो होवे, हां. तो मिथ्या भव दुःख नाही होवे. हो आता वेदगुरूला जर सत्य म्हणणार तर वेदगुरू यांच्या सत्यतेमुळे मिथ्या पदार्थात निवृत्ती होणार नाही. असं खोट्या पदार्थाला खोट्याची गरज आहे. हो खऱ्याचे आणि खोट्याचे मेळ बसून नसतो. खऱ्यामध्ये विकार नाही आणि खोट्यामध्ये दुःख आहे. झालं का कळत नाही म्हणून न कळण्यामुळे सांगू का गुरुजींनी सांगावं. गुरुजींनी सांगायचं लहान मूल देवाला धरतं का नाही. देवा दुःख रूप आहे का सुख रूप आहे. दुःख तसं संसार देवासारखं दुःख रूप आहे. न कळणार जीव तिथं धरायला लागले. तुम्ही आवडतात हे ते पोळल हे पोळल ते पोळल जाऊ नको धर धर तर संत आवडतात. हे तिकडे जाऊ नका दुःख आहे तिकडे जाऊ नका दुःख आहे. पण न कळणार जीव महाड्या बांधतात मंदिरं बांधतात काही करतात आणि ते त्याच्यात ते नाग होऊन येतात. प्रपंच वाढवणं म्हणजे दुःखाला आमंत्रण असं ते. आता काय सांगावं का खोटं याला खरं म्हणून वाढवीत बसणं म्हणजे आयुष्य जातं. म्हणून माऊली म्हणतात काशी हा सत्य मानिला संसार काय केले चार माझे माझे. तुकाराम हे कशाला संसार वाढवला कशाला सत्य मानला रे. काय केले चार माझे माझे. चार या शब्दाचा अर्थ गुरुजींनी सांगा चावटपणा. गुरूंची भाषावर का माझी नाही. मी गणित सोडवतो बरं. गुरूंचा विद्यार्थी आहे. गुरुजी मी नाही पण त्यांचे गणित सोडवलेले अटकत सांगतो. हो काशिया सत्य मानला संसार ध्याधिक जग कशाला सत्य म्हणतो रे. तुझ्या समोर सगळे राग झाले ना. आजा मेला पंजा मेला बाप मस्त झालं देखत ऐकून नव्हतो पण तिथेही तैसे झाले. पण कुठं कळतं हे. काशिया सत्य मानलं संसार काय केली चार माझे माझे. हिचं माझंपणा म्हणजे चावटपणा. का नसलेल्या वस्तूचं माझं म्हणणं म्हणजे बुद्धिहीनपणा. हे कसं काय चांगलं. वेद गुरु मिथ्या जर म्हणले तर खरे संसाराची निवृत्ती होणार नाही आणि खरे जर वेदगुरू म्हणले तर मिथ्याचे त्यांची निवृत्ती कशी होईल. असं दोयरी फासा टाकला. याला गलग्रहन्याय म्हणा. गलग्रहन्याय म्हणजे नरड्याला फासा टाकला दोईकडून दोन धरले. दुसऱ्या भाषेत सांगू पुढं पाव तर वीर मागं पाव तर आड. तसं हे साधकाला दोयरी फासा टाकला. आता ह्याच्यातून निघायचं झालं. ह्याला काय अवघड आहे. सांगतोच तुला गुरुजींनी सांगा माझा. परमार्थ करणारे खरे साधू म्हणते देवदेव करा आणि सगळे लोक म्हणते प्रपंच करा. साधकाने काय करायचं. दोन अडचण नाही की नाही. सगळे लोक काय म्हणतात आणि खरे साधू काय म्हणतात. मग साधकाने काय करायचं आहे का नाही. फासा राहू दे आता उद्या कर सांगा. ते किड्यांची यायला नको विक्षेप नको ऐकताना ठेव तिथं खून ठेव. पुंडली करू श्रीनारायण ही का सगळं अंगावर यायला लागलं. कारण इथं विषय हे पाहिजे. येईल लाईट येईल पण आता नाही. हे कंदील ठेव तिकडे जगता त्या व्यासपीठावर.